नाही कळत कधी कधी नेमकं चाललंय काय आपल्या आयुष्यामध्ये। सगळं असून पण एक शांततेची पोकळी तयार झालेली असते। आपल्या आसपास माणसं असतात पण संवाद हरवलेला असतो। मनातल्या प्रश्नांना उत्तर हवी असतात, पण काय होतं ना, समोरच्या व्यक्तीला आपल्या विचारांची भाषाच कळत नाही आणि यामुळे काय होतं, आपण डिप्रेशनमध्ये जातो। तर डिप्रेशनमध्ये न जाता शोधावे रोज आनंदाचे नवीन बहाणे, जगण्यावर भरभरून प्रेम करावे, दुसऱ्याच्या वागण्याची न द्यावी स्वतःला शिक्षा, न ठेवावी कोणाकडून कसलीच अपेक्षा। त्यामुळे मंडळी, मजेत जगायचं, कोणासाठी अजिबात झुरायचं नाही। आयुष्य कसं एकदम मनसोक्त जगायचं। तर माझ्या भरपूर मैत्रिणींचे मेसेज असतात की ताई, आम्हाला भरपूर टेन्शन आहे, तुझे व्हिडिओ पाहून आम्ही खूप पॉझिटिव्ह फील करतो आणि एक जगण्याची उमेद मिळते आम्हाला। तर ताईंनो, टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जाण्याऐवजी आपली पूर्ण एनर्जी आपण आपल्या ध्येयामध्ये लावायची आणि काही ना काही करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे आपलं घर परिवार सांभाळून आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला बिझी ठेवायचं। कसलेच विचार डोक्यामध्ये येत नाही। तुम्ही रोज सगळ्यांचं बघता पण स्वतःसाठी एक क्षणही ठेवत नाही। कधी विचार केला का तुम्ही, तुमच्या मनात काहीतरी स्वप्न असतील, ती पण जगण्याची हिंमत अजून बाकी आहे असं समजून तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा। आज मोबाईलच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये जग पुढे चाललंय आणि तुम्ही अजून विचारच करताय माझ्याकडून होईल का? तर नक्कीच होईल ताईंनो। तुम्ही फक्त पहिलं पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, कारण बदल बाहेर नाही तर आधी तुमच्या स्वतःमध्ये करण्याची गरज असते। कारण ताईंनो, आपल्या आयुष्यामध्ये सगळं आधीपासूनच ठरलेलं असतं, आपण फक्त त्या मार्गावर चालत जायचं असतं। स्वामी आपल्या पावलांना योग्य वळण देतात आणि शेवटी जे घडतं तेच आपल्या भल्यासाठी असतं। नमस्कार मंडळी, मी छाया, आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची। आणि आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला होता मी, कारण टेरेसवरती फौजी साहेब आणि राजू झाडांना पाणी घालत होते आणि वातावरण खूप भारी झालं होतं। तर मुलं काय बोलले, छान वातावरण झालंय मम्मी, चल टेरेसवरती। पप्पा आणि मामा पण वरती गेले, तर आम्ही पण टेरेसवरती आलो मग, आणि वातावरण खरंच खूप भारी झालं होतं। आणि संध्याकाळच्या वेळेला असं टेरेसवरती आले ना, लाईटी पण लागलेल्या असतात ना, मग खाली जावंसच वाटत नाही, खूप भारी वाटतं। मोकळी हवा चाललेली असते, लाईटी लागलेल्या असतात आणि झाडांच्यात इतकं करमतं की बस। आणि झाडांना पाणी घालायला आम्ही पाईप लावतो, पण ह्या दोघांना पाईप लावायचा कंटाळा आला, मग हे असं बादलीने पाणी आणून मगानेच झाडांना पाणी घालत होते फौजी साहेब आणि राजू। आणि हे पहा, आता मी आले फौजी साहेबांकडं आणि आकाश कसा चोपळ्यावर झोपलाय आणि मस्त नोटंकी चालू आहे त्याची। एवढ्याच घालायचं नाही नाही, इथपर्यंत आले, ही लाईन राहील, ही राहिलं झाड, हे बघा ना का झालंय। अच्छा, मग राहून जाईल तेवढं। इथं आम्ही कलरचे डबे नाही का, गुडके बावले दिलेले, त्यांच्यात मला कॉइन प्लांट लावायला 2-4 चांगले करून द्या ना। कॉइन प्लांट एकदम हिरवं वाटतं हे ना। आणि झाडांना पाणी फौजी साहेब आणि राजू संध्याकाळचंच घालतात बरं का, कारण ते म्हणतात की संध्याकाळचं पाणी दिलं ना, झाडं मस्त टवकरत आहेत सकाळपर्यंत आणि दिवसभर छान राहतात, त्यामुळे ते संध्याकाळचंच पाणी घालत असतात झाडांना। किती मजा चालली यांची। आणि मला लावलं पाणी घालायला, सगळे बसले असे। फौजी साहेबांनी आज कॅमेरा घेतला हातामध्ये आणि ब्लॉगिंग करते बरं का, झाडांना पाणी घालत होते। राजू आणि मी चालले पाणी घालते आणि मजा मारते। तर फौजी साहेबांनी हातामध्ये कॅमेरा घेतला आणि बोलत होते ना, तर सागर त्यांना म्हणत होता, पप्पा तुम्ही छान बोलता, तर तुम्ही पण एक चॅनल चालू करा आणि ब्लॉगिंग करा। तर अशी मजाक चालली होती त्यांची। तर नंतर आलो आम्ही खाली, चहा करून पिलो एकदा सगळे, आणि त्यानंतर आता दिवाबत्ती करून मला स्वयंपाकाला पण लागायचं होतं। आणि दिवाळी राहिली 2-4 दिवसावरच, तर म्हणलं दिवाळीच्या स्वयंपाकाला पण सुरुवात करावा, कारण किराणा आणून ठेवलाय फौजी साहेबांनी। तर संध्याकाळी मुलं काय बोलले, आपण चकल्या करू, त्यांना चकल्या खूप आवडतात ना, पण बऱ्याचशा ताई बोलत असतात की गोड पदार्थापासून सुरुवात करत जा, तर म्हणलं बेसन पिठाचे लाडूच करते मग आज। तर बेसन पिठाच्या लाडूपासून मग दिवाळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार होतो आम्ही। तर अर्ध बेसन पिठाचं पॅकेट होतं पहिलं माझ्याकडे, ते अर्ध घेतलं मी
आणि साधारण अर्धा किलो बेसन पीठ असेल ते, आणि हे एक किलोचं बेसन पिठाचं पॅकेट, म्हणजे सगळं मिळून 1.5 किलो बेसन झालं. तर 1.5 किलो बेसन पिठाचे लाडू बनवते मी आज. आता बेसन पिठाचं पॅकेट एकदम पॅक बंद असतं, त्याच्यामध्ये काहीच जात नाही. तरी पण आपण ते फोडलं ना, बेसन पीठ थोडंसं चाळून घ्यायचं, कारण त्या बेसन पिठाच्या छोट्या छोट्या गुठळ्या असतात ना, ते बेसन पीठ मळायला लागलं ना ते व्यवस्थित फुटल्या जात नाही. त्यामुळं आपण असं बेसन पीठ थोडंसं चाळून घ्यायचं. हे पहा, जास्त नाही हळद घालायची बरं का, अगदी पिंचभर घालायची थोडीशी, म्हणजे कलर येतो आपल्या लाडूला नाही का. हे पहा, थोडी घातली फक्त. आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इथं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे, कारण त्याच्या पुऱ्या तळायच्यात ना आपल्याला लाडूसाठी. तर दामट्याचे लाडू करणार होतो आम्ही. आम्हाला बेसन पीठ भाजून त्याचे लाडू अजिबात आवडत नाही, दामट्याचेच आवडत आहेत. तर बेसन पीठ मी इथं नेहमी हिरा बेसन पीठ किंवा सम्राट बेसन पीठ वापरत असते. म्हणजे सम्राट मिळतं किंवा कधी हिरा बेसन पीठ मिळतं, तर दोन्हीतून एक वापरते. माझ्याकडं अर्ध पॅकेट सम्राटचं होतं आणि एक फुल पॅकेट हिरा बेसन पीठ होतं. तर असं 1.5 किलो घेतलं मी आणि थोडं थोडं पाणी घालत असा घट्ट गोळा करून घेतला आहे. शेवट हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग मळायचं, म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिळून येतं आणि असा गोळा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता, घट्ट मळायचा असं म्हणजे त्याच्या पुऱ्या व्यवस्थित झाल्या जातात. आणि पुऱ्या तळून मग आपल्याला ते मिक्सरमधून काढायचं. एकदम असं दाणेदार पीठ तयार होतं आणि लाडू एकदम भारी होते. तर सागर, आकाश, राजू काय म्हणत होते, आपल्याला लाडू पण करायचेत आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे तुला, तर तू काय कर, लाडूचं पीठ मळून दे आम्हाला आणि तुझा स्वयंपाक होईपर्यंत मी त्याचे उंडे पण करतो आणि पुऱ्या पण लाटून ठेवतो. त्यानंतर मग काही नुसत्या तळायच्या पुऱ्या आणि ते मिक्सरला बारीक करायच्या आणि आपण सगळे लाडू बांधू, म्हणजे पटकन झाले जातील. तर मी त्यांना पीठ मळून दिलं. तोपर्यंत मी कुकरला आता वरणासाठी डाळ लावत होते आणि दुपारची भाजी काही शिल्लक होती. मला फक्त थोड्याशा चपात्या करायच्या होत्या आणि डाळ भात लावायचं होतं. तर मिक्स डाळींचं वरण घालत असते बरं का मी. मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ. तर नुसत्या तुरीच्या डाळीचं जर वरण केलं ना तर पित्त होतं ना मला, फौजी साहेबांना. त्यामुळे मी असं मिक्स डाळींचं वरण करत असते. आज डाळ भात लावते. दुपारची काजू करी आणि चपाती बाकी राहील. डाळ भात लावते मस्त. आता दुपारच्या चपात्या पाहिल्या ना मी, तर चपात्या पण 4-5 शिल्लक होत्या. मग फौजी साहेब म्हणले डाळ भात घाल फक्त, चपात्या नको करू. मग मी लागले डाळ भातच करायला. तोपर्यंत सागर काय म्हणला, माझा पेपर चालू आहे, मी थोडा अभ्यास करतो. तोपर्यंत हे दोघं उंडे करते आणि पुऱ्या करून ठेवते. तर सागर गेला मग अभ्यासाला आणि राजू आणि आकाश लागले मग उंडे करायला. आता मी कुकरला डाळ लावली शिजायला आणि एकीकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं लाडूच्या पुऱ्या तळायला. आणि हे उंडे करत होते तोपर्यंत सागर काय म्हणला, मी पुऱ्या लाटतो. तर तो लागला पुऱ्या लाटायला. तोपर्यंत मी म्हणलं आता चहा पाण्याचे थोडेसे भांडे होते ते मी घासून घेते, नाहीतर मग स्वयंपाकाचे त्यानंतर हे लाडूचे सगळे भांडे एकत्र झाले की मग लय होते ते आणि मग घासायचा कंटाळा येतो. त्यामुळे थोडे पडले की मी लगेच घासून घेत असते. तर मी लागले भांडे घासायला आणि सागरने सगळे ह्या पुऱ्या लाटून ठेवल्या. तुम्ही बघू शकता, त्याला काय अशा गोल गोल येत नाही, पण जशा त्याला लाटता येते त्यांनी अशा लाटून ठेवल्या. त्या काय आपल्याला तेलातून तळायचेच आहेत आणि मिक्सरला बारीकच करायच्यात. तर त्यांनी अशा पहा सगळ्या लाटून ठेवल्यात आणि तेल पण तापलं होतं. आता तेलामध्ये सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. तर आता बाकीच्या पुऱ्या मी सगळ्या तळून घेतल्या आणि त्यानंतर आता पाक करायला ठेवायचा होता लाडूसाठी. तर आपल्याला गोड कसं लागतं त्यानुसार पण आपण साखर कमी जास्त करू शकतो पाकाला, किंवा आपण काय करायचं, 1 किलो बेसन पीठ घेतलंय ना तर 1 किलो साखर घ्यायची. तर प्रमाण एकदम व्यवस्थित आहे, पण तरी आपण कमी जास्त करू शकतो. तर मी 1.5 किलो बेसन पिठासाठी 1.5 किलो साखर घेतली आणि अर्धा लिटर पाणी घातलंय. तर आपण 1 किलो साखरेसाठी अर्धा लिटर पाणी घातलं तरी पण चालतं, पण कोणी 1 किलो साखरेसाठी 250 मिलीलिटरच पाणी घालतात. तर आपल्याला गोड कसं लागतं त्यानुसार, किंवा जास्त दिवस आपल्याला लाडू ठेवायचे असेल तर आपण म्हणजे पाक थोडासा घट्ट करायचा, पाणी थोडंसं कमी टाकून. तर असं सुद्धा करू शकतो. आता बेसन पिठाच्या पुऱ्या आपण तळून घेतल्या होत्या ना, त्या मिक्सरला आपण वाटून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता किती छान असं रवाळ रवाळ झालंय
असंच लागतं आपल्याला, म्हणजे लाडू छान होतात. कोणी कोणी काय करतं, हरभऱ्याची डाळ दळून आणतात गिरणीवरून आणि त्यानंतर लाडू करतात. पण हिरा बेसन पीठ आपण असं आणलं किंवा कोणतंही बेसन पीठ असलं ना, तर अशा पुऱ्या करून आपण जर लाडू बनवले ना, खूप छान लाडू होते, ते एकदम असे दाणेदार होते. आता सगळ्या पुऱ्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आणि त्यानंतर एक छोटी वाटीभर गावरान तूप गरम केलं मी, त्याच्यामध्ये घातलं. आता त्यानंतर मी मनुके आणि मगज बी घालते याच्यामध्ये. मगज बी असं मध्ये मध्ये दाताखाली आलं ना, लाडू खाताना खूप छान लागतं. आता गावरान तूप घातलं होतं ना मी याच्यामध्ये, त्यामुळे थोडंसं असं चोळून घेते सगळ्या सारणाला. आणि आता फ्लेवरसाठी विलायची, जायफळ, सूट, बडीशेप सगळं मी एकत्र थोडंसं वाटून घेतलं, पावडर केली होती आणि ती पण याच्यामध्ये घातली. सगळं मिक्स करून घेते आणि मग पाक घालायचा आहे. तर पाक एकदम छान झाला होता. तर 1.5 किलो बेसन पिठासाठी मी 1.5 किलो साखर घेतली होती. पण मला वाटतंय थोडासा पाक राहीनच याच्यातून. आणि पाक एकदम व्यवस्थित झाला होता. हे पहा, असं म्हणजे आपण दोन्ही बोटं चिपकवले ना, तर ती अशी तार आल्यासारखी होती जरा जरा त्याला. तर एकदम व्यवस्थित झाला होता. याच्यामध्ये मी आता पाक घालते, सगळं हलवून घेते एका चमच्याने, म्हणजे गरम आहे ना ते त्यामुळं. तर चमच्यानेच हलवायचं. त्यानंतर मग थोडंसं थंड होत आलं की मग वळायचे लाडू. पाक मिक्स केल्यानंतर आम्ही जेवणं केले आणि जेवणं केल्यानंतर मग आम्ही एकूण सगळे लाडू वळायला लागलो. आता पटापट आम्ही सगळे लाडू वळून घेतो आणि दिवाळी 2-4 दिवसावरच आली ना, म्हणलं आता रोज 1-2 पदार्थ करून घ्यावा. तसं तर रोज मी तुमच्याशी शेअर करतच जाईन मी काय काय बनवते दिवाळीसाठी. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. खूप छोटा व्हिडिओ झाला आहे आजच्या दिवस, ताईंनो समजून घ्या. मी मोठा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर चला, हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.